आज दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातोय। मात्र दहीहंडी मंडळांवरती आज कारवाई होण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेली आहे। मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय। आज व्हिडिओ फुटेज पाहून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्याकडे येते। सुप्रीम कोर्टाने 20 फुटांपेक्षा जास्तची दहीहंडी लावण्यास निर्बंध घातलेत। मात्र मुंबई पोलिसांनी याच्या विरोधात कारवाई करणार असा पवित्रा घेतला होता। मात्र आता मुंबई पोलिसांकडून स्पष्टीकरण येतंय की प्रत्येक दहीहंडी मंडळाचं व्हिडिओ शूटिंग केलं जाईल आणि त्यानंतर ज्या दहीहंडी मंडळांनी कायद्याचं आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचं उल्लंघन केलंय त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येतील। विशाल सिंगकडे जाऊया, आपला प्रतिनिधी विशाल। मुंबई पोलिसांनी एक स्पष्टीकरण दिलंय की आज माफ करा, दहीहंडी मंडळांवरती कारवाई होणार नाही, व्हिडिओ फुटेज पाहून नंतर कारवाई केली जाईल। मॅम, जर आपण पाहिलं तर आज पूर्ण दिवस ही गोविंदा प्रत्येक काळात मुंबईच्या ठिकठिकाणी दहीहंडी बोलणार आहे। ज्या ज्या ठिकाणी दहीहंडी बांधल्या गेल्या त्या ठिकाणी मुंबई पोलिसांची परवानगीनंतर दहीहंड्या बांधल्या गेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मुंबई पोलीस हजर आहे। जे जे मंडळ येतील आणि हंडी फोडतील ते सर्व रेकॉर्डिंग करतील। रेकॉर्डिंग केल्यानंतर जे मंडळ असे आढळतील ज्यांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश उल्लंघन केलंय कारवाई त्यांच्यावर होणार आहे। पण त्यामागे आज संपूर्ण दिवस असतो फक्त मुंबई पोलीस लोकांवर लक्ष ठेवणार आहे। त्या मंडळावरती कोणकोणते असे मंडळ आहेत जे सुप्रीम कोर्टाचे आदेशाचं उल्लंघन करतात आणि हे कोणते आयोजक आहेत ज्या ठिकाणी हे मंडळ आदेशाचं उल्लंघन करतात। म्हणजे एकंदरीत असं बोललं गेलं की आज संपूर्ण दिवस मुंबई पोलीस पूर्ण मुंबईमध्ये असे विश्वास गोळा करतील ज्याने सिद्ध करता येईल की ह्या मंडळाने किंवा ह्या आयोजकाकडे दहीहंडीला जे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते त्याचं उल्लंघन केलं गेलं आहे। पण विशाल, याचा अर्थ एक गोष्ट स्पष्ट की आज जर कोणत्या मंडळाने मुंबई पोलिसांच्या समोर 20 फुटांपेक्षा हंडी उभारली किंवा 20 फुटांपेक्षा जास्त थर लावले तर त्यांच्यावरती तात्काळ कारवाई केली जाणार नाही। म्हणून आपण पाहिलं तर तात्काळ कारवाई होणं अशक्य आहे, कारण ज्यावेळी मुंबई पोलीस या दोन्ही पथकांची रेकॉर्डिंग करणार आहे तर त्याचवेळी त्या दोन्ही पथकांनी 20 फूटच्या वरती हंडीवर थर लावले असेल तर त्यावेळी त्यांना रोखता येणार नाही। अशामध्ये ते फक्त रेकॉर्डिंग करण्याची भूमिकामध्ये असतील, पण नेमका तो मंडळ कोणता आहे, तो आयोजक कोणता आहे ह्याची नोंद ते आपल्या दारीमध्ये करतील। त्यानंतर त्याच्यावर कारवाई होणार आहे, कारण त्यावेळीच त्यांना रोखणं फार कठीण होणार आहे। कारण एखादे मंडळ जेव्हा थर लावते तेव्हा त्यांना रोखणं फार कठीण असते। म्हणून त्यावेळी मुंबई पोलीस पूर्ण रेकॉर्डिंग करून घेणार आहे की नेमकं कोणकोणते मंडळ आहेत जे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करतायत। मयंक, धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीबद्दल। विशाल सिंग आमचा प्रतिनिधी माहिती देत होता। मुंबई पोलिसांनी या संपूर्ण सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरती आज स्पष्टीकरण दिलेलं आहे। कायदा जो मोडेल त्याच्या विरोधात मुंबई पोलीस कारवाई करणार आहेतच। मात्र व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर मुंबई पोलीस या गोविंदा पथकांवरती आणि मंडळांवरती कारवाईला सुरुवात करणार आहेत। मुंबई पोलीस आज दहीहंडी मंडळांचं व्हिडिओ शूटिंग करतील आणि ज्या दहीहंडी मंडळांनी किंवा गोविंदा पथकांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलं असेल त्यांच्यावरती मुंबई पोलीस कोर्टामध्ये गुन्हा दाखल करतील आणि या संदर्भामध्ये कायदेशीर कारवाई देखील करतील। तर आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्याकडे येते। मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। मुंबई पोलिसांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय की आज कोणत्याही गोविंदा पथकावरती थर बांधताना किंवा थर लावताना कारवाई केली जाणार नाही। जे गोविंदा पथक 20 फुटांपेक्षा जास्त थर लावेल किंवा 20 फुटांपेक्षा जास्त दहीहंडी लावली जाईल त्या ठिकाणी आयोजकाच्या नावाची नोंद केली जाईल। दहीहंडी पथकाबाबत चौकशी केली जाईल, त्यांचं व्हिडिओ शूटिंग केलं जाईल आणि त्यानंतरच या संपूर्ण प्रकरणामध्ये मुंबई पोलीस पुढची कारवाई करतील। तर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपल्याकडे येते। विशाल सिंग आमचे प्रतिनिधी यांनी आपल्यापर्यंत ही बातमी पोहोचवलेली आहे। श्रीरंग खरे आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। श्रीरंग, ठाण्याला आहेस तू। ठाण्यामध्ये मनसेने निर्धार केला होता कोणत्याही परिस्थितीमध्ये 9 थरांची हंडी लावण्यात येईल। सुरुवात झाली आहे का दहीहंडीला? दहीहंडीला 10 वाजता सुरुवात होणार होती। ढोल आणि लेझिमच्या तालावर खरं तर ही सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर त्याला सुरुवात केली जाणार आहे। ठाण्यामध्ये आतापर्यंत शिवसेना दहीहंडीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आघाडीवर होती। जे सध्याचे मंत्री पालकमंत्री आहेत तसंच सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत एकनाथ शिंदे यांची टेंबी नाक्याची आणि राजन विचारे यांची तलावपाळी जवळची दहीहंडी ही सगळ्यात मोठ्या दहीहंड्यांपैकी एक मानली जायची। तशीच प्रताप नाईक यांची देखील मानली जायची। या तीनही ठिकाणी उत्साह कमी बघायला मिळतोय।
आणि नियमानुसारच आपण दहीहंडी साजरी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र मनसेचं जर बोलायचं झालं तर मनसे हे निर्बंध मानायला तयार नाहीये। मनसेने ही गोष्ट आधीच स्पष्ट केली, त्यामुळे थरांची जी मर्यादा आहे ती अवघ्या काही मिनिटातच, म्हणजे दहीहंडीला सुरुवात होताच अवघ्या काही मिनिटातच मोडली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पण या संपूर्ण प्रकरणामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांशी काही बोलणं झालंय का किंवा पोलिसांशी काही बोलणं झालंय का? आज दहीहंडी पथकांवरती मुंबईमध्ये पोलीस कारवाई करणार नाहीयेत, ठाण्यामध्ये काय परिस्थिती आहे? ठाण्यामध्ये जर बोलायचं झालं तर माझं काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालं। पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त हा प्रत्येक दहीहंडीच्या ठिकाणी मोठा असल्याचं आपल्याला सगळीकडे बघायला मिळतंय। जर मनसेच्या आयोजनाबाबत जर बोलायचं झालं किंवा कारवाईबाबत जर बोलायचं झालं तर कारवाई कशा पद्धतीनं करायची हे आधीच खरं तर निर्देश देण्यात आलेले आहेत। निर्बंध ओलांडले, उल्लंघन झालं तर मग आयोजकांवर देखील गुन्हा दाखल केला जाऊ शकतो। कोर्टाची अवमानना केल्याबद्दल देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो। त्यामुळे पोलीस प्रत्येक दहीहंडीच्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आणि जर निर्बंध मोडले गेले तर कारवाई होणं हे अटळ आहे। निर्बंध मोडले गेले तर कारवाई होणं अटळ आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। श्रीरंग खरे आमचा प्रतिनिधी माहिती देत होता। ठाण्यामध्ये मनसेने निर्धार केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये 9 थरांची हंडी ही लावली जाणारच।